नमस्कार. विश्ववेध या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मंडळी, थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी असं म्हणतात, मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना. मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना, मन केवड केवड त्यात आभाय माईना, मन केवड केवड त्यात आभाय माईना. खरोखर या मनाची व्याप्ती खूप मोठी आहे. मनाने जर ठरवलं तर आपण कोणतीही अशक्यप्राय गोष्ट शक्य करू शकतो. अगदी आकाशालाही गवसणी घालू शकतो. नासा ही संस्था तर अगदी शब्दशः आकाशाला गवसणी घालते, म्हणजेच आकाश संशोधन करते. या संस्थेत आपली एक मराठमोळी मुलगी शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे आणि भारताचे नाव उज्ज्वल करत आहे. तिचं नाव आहे अनिमा पाटील साबळे. चला तर मग या भागात आपण प्रत्यक्ष तिलाच भेटूया आणि तिच्याकडूनच तिच्या कार्याविषयी जाणून घेऊया. नमस्कार अनिमा. आजच्या या भागामध्ये तुझे खूप खूप स्वागत. अनिमा, धन्यवाद. थँक्यू. प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी खूप सारी धडपड करत असतो. तर तूही तुझ्या जीवनामध्ये खूप अशी धडपड करत आज मोठी बनलेली आहे. तू आज नासा सारख्या संस्थेमध्ये काम करत आहे. तर तुझा जो प्रवास आहे, जळगाव ते नासा, हा जो प्रवास आहे, या प्रवासाबद्दल तू काय सांगशील? तर हा प्रवास अडचणींनी भरलेला राहिला आहे, पण मला समाधान आहे की मी धीर सोडला नाही आणि नेहमी प्रयत्नशील राहिले आहे. हा प्रवास सुरू झाला लहानपणी, जेव्हा उन्हाळ्यात आपण सगळे गच्चीवर झोपायचो, राईट? त्या काळामध्ये. तर तेव्हा रात्री गच्चीवर झोपलेले असायचे, तेव्हा चांदण्या दिसायच्या भरपूर, आपल्या आकाशगंगेचा पट्टा दिसायचा. तर त्यांच्याकडे बघून फार वाटायचं की त्यांच्याकडे काय असेल तिथे आणि तिथे मला जाता येईल का कधी. तर जेव्हा शाळेत सेंट जोसेफ्स कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मी शिकले, शाळेमध्ये बुक एक्झिबिशन होतं एक वेळ. त्यावेळेस 7 वर्षाची असेल तेव्हा कदाचित. तर त्यावेळेस त्या बुक एक्झिबिशन मध्ये अंतराळवीरांची छायाचित्रे दिसली, जे त्यांच्या पाठीवर लेटून स्पेसमध्ये लॉन्च होत आहेत. ते बघून मग माझ्या लक्षात आलं की अरे, अंतराळवीर बनलं तर मग आपल्याला जाता येईल, ताऱ्यांकडे जाता येईल, अंतराळात जाता येईल. आणि तेव्हापासून हे स्वप्न मनात घर करून बसलं. पण 80s मध्ये 80s मध्ये जेव्हा आय वॉज ग्रोईंग अप, त्या काळात ग्रो अप होत असताना काही रिसोर्सेस नव्हते, राईट? इंटरनेट नाही, पुस्तकच एक रिसोर्सेस होते. तर कसं व्हायचं तो सगळा प्रवास, म्हणजे बॅचलर्स होईपर्यंत इंडियन एअरफोर्समध्ये जॉईन होऊया, राकेश शर्मांसारखं फायटर पायलट होऊया, तेव्हा आपल्याला अंतराळवीर होता येईल, ही माहिती शाळेत असताना मी पुस्तकं वाचून, न्यूजपेपर्स वाचून काढली. रशियन स्पेस प्रोग्राम विषयी तेव्हा वाचन करायचे. तर तेव्हा तिथपर्यंत करत राहिले. फायटर पायलट व्हायचंय, इंडियन एअरफोर्समध्ये जॉईन व्हायचंय, तर आपल्याला फिजिकली फिट राहावं लागणार. म्हणून बॅचलर्स डिग्री करत असताना मी एनसीसी जॉईन केलं. दररोज सकाळी पहाटे 5 वाजता उठून रनिंग करायला जायचे. त्यानंतर पप्पांचे कोचिंग क्लासेस होते. त्यात मला स्टुडंट सोबत इंटरॅक्ट करायला आवडायचं. हे बघून मग पप्पांनी मला संधी दिली. 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश, सायन्स, मॅथ हे विषय शिकवायचे. तर रनिंग करून यायचे, फ्रेश व्हायचे, त्या बॅचेस घ्यायचे, मग कॉलेजला जायचे. एनसीसीच्या ऍक्टिव्हिटीज, कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्येही पार्टिसिपेट करायचे. गॅदरिंग्स व्हायचे, अॅन्युअल फंक्शन्स व्हायचे, तेव्हा सिंगिंग, डान्सिंग मध्ये पार्टिसिपेट करायचे. कॅम्प्सला जायचे एनसीसीच्या. संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा बॅचेस घ्यायचे. मग थोडाफार अभ्यास, मम्मीला किचन मध्ये मदत, आणि मग दिवस संपायचे. सो असं मी मल्टाटास्किंग करायला त्याच वेळेस शिकले. प्रत्येक गोष्टीला प्रायोरिटाईज करायचं, परफेक्ट आपलं सगळं त्या गोष्टीला द्यायचं, हे शिकले आणि ते मला आजपर्यंत कामात येत आहे. तर हो, यश मिळालं नाही त्यावेळेस, ते सोडून द्यावं लागलं फायटर पायलट बनण्याचं स्वप्न. कारण एअरफोर्सचं ऍप्लिकेशन आलं, त्यात आणलं, तेव्हा पहिला क्रायटेरिया होता पुरुष असायला हवा. पण मी पुरुष नव्हते. मग मी तो इग्नोर करायचं ठरवलं. मला असं वाटलं ऍट द मोस्ट काय होईल, अप्लाय करून बघते, रिजेक्ट होईल, करू तर या. म्हणून मग मी ते इग्नोर करायचं ठरवलं. पण दुसरा क्रायटेरिया होता, तुमची दृष्टी अगदी परफेक्ट हवी, परफेक्ट 20/20 हवी. आणि त्यावेळेस मला हलक्याशा नंबरचा चष्मा होता. तर तो क्रायटेरिया काही मी इग्नोर करू शकले नाही. खूप निराशा आली. खूप तो
तो उन्हाळा अगदी असं रडण्यात, धडपड करण्यात काय करणार आता आपण? कारण अगदी. माझं तोवरचं सगळं आयुष्य ह्या एका ध्येयाकडे फोकस्ड होतं. त्यासाठी सगळी तयारी करत आले होते. पण आता ते होत नव्हतं आणि म्हणून मग मी वडिलांनी सजेस्ट केलं MCAचा प्रोग्राम उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आहे. नवा सुरू झालाय, तिथे अप्लाय करून बघ. त्याला अप्लाय केलं. सॉफ्टवेअर इंजिनियर बनले. शिकत असताना लग्न झालं. मुंबईत 2 वर्ष नोकरी केली सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून आणि मग अमेरिकेला यायची संधी मिळाली. तर इथे आल्यावर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करत असताना एक 3 वर्षाचा मुलगा होता आणि त्यावेळेस मी बघत होते, की तोवर या सगळ्या प्रवासामध्ये ते स्वप्न मागे पडून गेलेलं. पण त्यावेळेस मला इथे स्पेस शटल्स लॉन्च होताना दिसत होते आणि आपण स्पेसमध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बनवत होतो. तर ते फ्रिक्वेंटली लॉन्च होत होते. घराजवळ NASAचं सेंटर आहे हे माहीत पडलं. तेव्हा मग मला पुन्हा वाटायला लागलं, की आता आपण काहीतरी करायला हवं. आयुष्यभर विचार करत बसण्यापेक्षा, की मी केलं असतं तर काय झालं असतं? त्यापेक्षा आपण करूया आणि बघूया. आपल्याला समाधान राहील, की आपण प्रयत्न केला आणि ते करत असताना आपण प्रत्येक अनुभव एन्जॉय करूया. तर त्या प्रवासातही अडचणी भरपूर आल्या आहेत आजवर. पण बेसिकली मी तो प्रवास एन्जॉय केलाय. त्या अडचणींवर मात करत आले आहे. त्यातनं धडे शिकत आले आहे आणि आज इथवर आले आहे. तर मला फार समाधान आहे. सो मला आनंद आहे, की मी तो प्रवास सुरू केला. ते तसे चॉईसेस केले, की आपल्याला करत राहायचंय, आपल्याला गिव्ह अप नाही करायचंय. सगळ्यांचा विरोध होता. आई-वडिलांचा, नवऱ्याचा विरोध होता. जेव्हा मी दुसरं मास्टर्स डिग्री करायचं ठरवलं, की इतकं वय झालंय, 30 वर्ष वय होतं त्यावेळेस. 3 वर्षाचा मुलगा आहे, फुल टाईम नोकरी आहे, एवढं मोठं घर आहे. जस्ट एन्जॉय, रिलॅक्स. कशाला आता एवढी मेहनत करायची? मैत्रिणी सुद्धा तेच म्हणायचे, की "कशाला क्यों करना है अभी इतना?" सो सगळं तसं होत असताना देखील मला मनातून फार वाटत होतं, की आपल्याला काहीतरी करायचंय. आयुष्यभर विचार नाही करायचा आहे. केलं असतं तर काय, केलं असतं तर काय. आपण बऱ्याच वेळा असं करतो राइट? पण आपण करून बघूया आणि म्हणून मी सगळ्यांचं दुर्लक्ष करत गेले आणि आपला फोकस ठेवला आणि ते केलं. दुसरी मास्टर्स डिग्री मिळवली आणि NASAमध्ये काम करण्याची संधी मिळायलाही धडपड करत आहे. तर बॉटम अगदीच लाईन काय खरोखर खरोखर अगदी प्रेरणादायीच प्रवास आहे हा तुझा. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी करत अगदी लहानपणापासूनच्या जरी गोष्टी आपण पाहिल्या, त्या सगळ्या गोष्टी विचारात घेता तू आज या पदापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, समथिंग इज गॉन, समथिंग इज गेन. खूप काहीतरी गेलं, तेव्हा काहीतरी आज आलेलं आहे. तू या पदापर्यंत पोहोचलेली आहेस. तर आत्ता ज्या पदावर तू काम करते नासामध्ये, त्याविषयी काय सांगशील? कारण बहुतेक लोकांना नासाविषयी खूप सारं आकर्षण असतं. नासा काय असेल? तिथे काय चालतं? तर एक थोडक्यात सांग आणि तुझा जो रोल आहे नासामधला, तोही थोडक्यात सांग. ठीक आहे. तर NASA बेसिकली काय आहे? नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन असा NASAचा फुल फॉर्म आहे. जिथे मला बऱ्याच वेळा विचारलं जातं, तुम्ही इस्रोमध्ये काम करत का नाही? इस्रो आणि NASAमध्ये कंपॅरिझन केलं जातं. तेव्हा मी त्यांना नेहमी प्रेमानेच सांगते, की इस्रोचा आतापर्यंतचा फोकस सॅटेलाइट्स लॉन्च करण्यावर राहिला आहे, राइट? आणि आता कुठे आपण अंतराळवीर लॉन्च करण्याचा विचार करतोय. इस्रो इज प्रिपेअरिंग टू लॉन्च ॲस्ट्रोनॉट्स. पण NASA 75 वर्ष जुनं ऑर्गनायझेशन आहे. 75च्या वर NASAचं एज आहे आणि NASAमध्ये भरपूर डिव्हिजन्स आहेत, एरियाज आहेत, ज्यात लोकं, इंजिनिअर्स सगळे वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम करत आहेत. सॅटेलाइट लॉन्चिंग इज लाइक वन स्मॉल पीस ऑफ द होल पिक्चर, ऑफ द होल पाय. NASAने प्रत्येक आपल्या सूर्यमालेमध्ये, सोलर सिस्टममध्ये NASA इज एकमेव ऑर्गनायझेशन आहे, ज्याने प्रत्येक ग्रहाभोवती एक तरी स्पेसक्राफ्ट लॉन्च केला आहे. ओके. NASA एक पहिलं ऑर्गनायझेशन आहे, ज्याने मंगळावर आज 5 रोवर्स लँड केले आहेत. मंगळावर रोवर लँड करणं फार चॅलेंजिंग आहे. म्हणून कुठल्याही देशाला रशियानेही भरपूर वेळा प्रयत्न केले आहेत, पण यश मिळालं नाहीये. NASAलाही सुरुवातीला अपयश मिळालं. पण आज 5 रोवर्स NASAचे मंगळाच्या सरफेसवर आहे. मंगळावर असं पृथ्वी इतकं थिक किंवा काय म्हणतात त्याला डेन्सिटी असलेलं वातावरण नाहीये. मंगळाचं वातावरण फार पातळ आहे. तर त्याच्यामध्ये स्पेसक्राफ्टला स्लो डाउन करणं फार चॅलेंजिंग असतं आणि म्हणून
कोणालाही इतकं यश मिळालं नाहीये, पण नासाचा प्रत्येक अनुभव हेल्प करत गेला आहे. आणि आज जसं मी म्हटले 1 टनचा क्युरिओसिटी रोव्हर होता आणि आता पर्सिव्हिरन्स त्याच्यापेक्षाही जास्त जड आहे. तर हे सगळे रोव्हर्स नासाने मंगळावर लँड केले एकमेव ऑर्गनायझेशन आहे. त्यानंतर प्लॅनेटरी सायन्सेस म्हणजे अम, सगळ्या प्लॅनेट्सला स्टडी करणे, यात नासाचं एक डिव्हिजन आहे. अर्थ सायन्सेस, पृथ्वीविषयी सगळी माहिती, जितकी जास्तीत जास्त माहिती मिळवणे, त्यासाठी आपलं एक डिव्हिजन आहे. सोलर मिशन्स असतात, म्हणजे जे सूर्याला स्टडी करतात, सूर्यातनं निघणाऱ्या सोलर फ्लेअर्स पृथ्वीला हार्मफुल होऊ शकतात, राईट? तर त्यांच्यावर लक्ष ठेवणे, सूर्यावर लक्ष ठेवणे, याच्यासाठी मिशन्स लॉन्च केले गेलेले आहेत. आयरिस म्हणून एक मिशन आहे, ते एक वेगळं डिव्हिजन आहे. JPL जेट प्रपल्शन लॅब, नासाचं एक वेगळं सेंटर आहे लॉस एंजेलिसच्या जवळ. तर तिथे सगळे जेवढे रोवर्स मार्सवर लँड केलेत किंवा कोणतेही रोबोटिक स्पेस क्राफ्ट किंवा मिशन्स आहेत, ते सगळे JPL मधनं होतात. तर ते एक वेगळं रोबोटिक्सचं डिव्हिजन वेगळं आहे. त्यानंतर इथे ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर आहे. नासा जॉन्सन स्पेस सेंटर म्हणजे ह्युमन स्पेस, ॲस्ट्रोनॉट्सचं होम आहे, अंतराळवीरांचं हे घर आहे. तर असं, आणि मग टेलिस्कोप्स, नासाचे हबल टेलिस्कोप, त्यानंतर स्पिट्झर टेलिस्कोप, केपलर टेलिस्कोप्स, भले भले मोठे टेलिस्कोप्स नासाने लॉन्च केलेले आहेत. आणि आता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप येतोय, जो जगातला सगळ्यात मोठा, हबलपेक्षा 10 पटीने मोठा असा टेलिस्कोप नासा लॉन्च करत आहे. तर नासा भरपूर फील्ड्स मध्ये आहेत. इवन आपले जे जम्बो जेट्स असतात, ज्यात आपण प्रवास करतो, त्यांचे इंजिन्स खूप लाऊड असतात, राईट? त्यांना कसं क्वायट करायचं, सायलेंट करायचं, त्याच्यावरही नासामध्ये रिसर्च सुरू आहे. तर एरोनॉटिक्सचा एक वेगळा डिव्हिजन आहे. हे सगळं एअर ट्रॅफिक जे आहे, त्या ट्रॅफिकला कसं आपण ऑटोमेटेडरित्या हँडल करू शकतो, म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सला मदत होईल, त्याचं एरोनॉटिक्स मध्ये पण येतं काम. सो नासा डज हंड्रेड्स ऑफ थिंग्स. मी आता जेवढे सांगितले तेवढे अगदी बोटावर मोजण्या इतके सांगितले, जितके मला प्रॉम्प्टली आठवले. पण या, इट्स इनटू अ लॉट ऑफ थिंग्स फॉर लॉंग टाइम. आणि आता माझ्या रोल विषयी बोलायचं झालं तर मी ओरायन स्पेसक्राफ्ट सिम्युलेशन्स लॅब मॅनेजर म्हणून नासामध्ये काम करत आहे. ओरायन हे नासाचं नवं स्पेसक्राफ्ट आहे, जे ॲस्ट्रोनॉट्सला मून आणि मार्स, चंद्र आणि मंगळावर नेणार आहे. अपोलो मिशन्स होते, राईट? अपोलो मिशन्स मध्ये, अपोलो कॅप्सूल मध्ये आपण ॲस्ट्रोनॉट्सला चंद्रावर लँड केलं 1969 मध्ये. बज ॲल्ड्रिन, नील आर्मस्ट्रॉंग यांना लँड केलं. तसं आता आर्टेमिस मिशन्स असणार आहे. अपोलोची ग्रीक मायथॉलॉजी मध्ये बहीण म्हणजे आर्टेमिस. आता या मिशन मध्ये आपण पहिली वुमन ॲस्ट्रोनॉट, म्हणजे पहिली स्त्री अंतराळवीर आणि नेक्स्ट मॅन ॲस्ट्रोनॉट, मेल ॲस्ट्रोनॉट लँड करणार आहोत. स्त्री ॲस्ट्रोनॉट जातीय म्हणून मग त्यांचं नाव आर्टेमिस मिशन्स, कारण आर्टेमिस अपोलोची बहीण होती. तर हे 2024 साठी टार्गेटेड आहे हे मिशन्स चंद्रावर लँड होण्यासाठी. बजेट आणि सगळं व्यवस्थित जाऊ आणि होपफुली वी विल बी एबल टू लँड ह्युमन्स ऑन द मून. तर ओरायन स्पेसक्राफ्ट हे फुल्ली ऑटोमेटेड स्पेसक्राफ्ट असणार आहे. म्हणजे ते अंतराळवीर फक्त तेव्हाच कंट्रोल घेतील जेव्हा काहीतरी इमर्जन्सी होईल, नाहीतर ते स्वतःहून फ्लाय करणार. तर त्यासाठी सगळ्या सिस्टीम्स त्याच्यावर ज्या आहेत, फ्लाईट सॉफ्टवेअर असो किंवा इलेक्ट्रिकल सिस्टम्स असो, प्रोपल्शन सिस्टम्स असो, लाईफ सपोर्ट सिस्टम्स असो, हे सगळे स्मूथली फंक्शनिंग हवे, राईट? एरर फ्री हवे, अगदी खरं. कारण ॲस्ट्रोनॉट्सचा जीव धोक्यात येईल जर काही गडबड होईल तर. तर म्हणून मग त्याच्यासाठी भरपूर टेस्टिंग करावं लागेल, जेणेकरून ते स्मूथ फ्लाईट राहील, ऑटोमेटेड फ्लाईट एरर फ्री राहील. आणि त्या टेस्टिंगसाठी मी माझ्या लॅबमध्ये सिम्युलेशन सेटअप करते स्पेसक्राफ्टचं. नासाची सगळी युजर कम्युनिटी येते इथे टेस्ट आउट करायला. मी त्यांना जे टूल्स हवे ते सगळं प्रोव्हाइड करून देते. तर एवढंच मी थोडक्यात माझ्या रोल विषयी सांगू शकते. पण हो, इट्स बिन फन, एक्साइटिंग या रोलमध्ये काम करणे. भरपूर शिकायला मिळाले, भरपूर काही करायला मिळाले. आणि तुझा खरंच हा जो प्रवास आहे तुझ्या कामाचा, तो खरोखरच खूप रहस्यमय आहे. म्हणजे अगदी तू सांगत असताना सुद्धा जणू काही ते चित्र समोर उभा राहत होतं डोळ्यांच्या समोर. या तुझ्या सगळ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतरचा माझा प्रश्न असा आहे, की तू हे काम करत असताना अनेक अंतराळवीरांना सुद्धा भेटली असेल. तर तुझा काय अनुभव आहे? म्हणजे वेगवेगळ्या अंतराळवीरांशी तू चर्चा केली असेल. हो. तर हो, भरपूर अंतराळवीरांना भेटले
भेटायला मिळालंय. जस्ट मागच्या वर्षी याच वेळामध्ये जेव्हा कोविड नव्हता तेव्हा मला सुनीता विलियम्स मॅमला भेटायला मिळालं. इंटरनॅशनल विमेन्स डेचं पोस्टर, आर्ट पोस्टर गॅलरी होतं. त्याच्यामध्ये माझाही पोस्टर होता, सुनीता विलियम्स मॅमचाही होता. तर त्यांच्याशी गप्पा मारायला मिळालं. मला ऍक्च्युली त्यांना भेटायला 2-3 संधी मिळाल्या आहेत. याच्यापूर्वीही आमच्या लॅबमध्ये ट्रेनिंगला आल्या होत्या त्या आणि ॲस्ट्रोनॉट जॉश कसाडा, तेव्हा त्यांना दोघांना भेटायला मिळालं. सो आणि इथे कॅलिफोर्नियामध्ये होते पूर्वी, तेव्हा ॲस्ट्रोनॉट इव्हॉन केगल आणि हबल हगर, त्यांचं नाव मला आता आठवत नाहीये. त्यांनी हबलचं जे फिक्स करायचं रिपेअर मिशन होतं त्यात ते लॉन्च झालेले. सो अशा भरपूर ॲस्ट्रोनॉट्सला भेटायला संधी मिळाली. राजा चारी ज्यांना इंडियन ॲस्ट्रोनॉट म्हणवलं जातंय इंडियात, पण ते हाफ इंडियन आहेत आणि हाफ अमेरिकन आहेत. त्यांचे वडील इंडियन होते साऊथ इंडियामधले, पण त्यांनाही भेटायला मिळालंय. तर ते US एअरफोर्समध्ये टेस्ट पायलट होते आणि दुसऱ्यांदा प्रयत्न केला त्यांनी, तेव्हा ते अंतराळवीर झाले. तर सगळे ॲस्ट्रोनॉट्स, त्यांना सगळ्यांना भेटल्यावर मला एक गोष्ट लक्षात येते, की सगळे खूप डाउन टू अर्थ असतात, खूप हंबल असतात, अगदी फ्रेंडली असतात बोलताना. ऑफकोर्स एक लिमिट येतो, कारण NASAचे रिस्ट्रिक्शन्स असतात. त्यांना किती बोलता येईल, किती शेअर करता येईल. पण जेव्हा पण ते भेटतात, बोलतात, अगदी फ्रेंडली असतात आणि डाउन टू अर्थ असतात. आणि ते एक फार इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे ॲस्ट्रोनॉट बनण्यासाठी. जसं मला बरेच स्टुडंट्स पिंग करतात आणि माझ्याकडनं अगदी इन्स्टंट उत्तरं एक्सपेक्ट करतात. माझं शेड्यूल सोडून मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही, तर ते अगदी रूडपणे मला विचारतात, की माझ्या प्रश्नांचं उत्तर कधी देणार बुवा? मला अंतराळवीर बनायचं, मी काय करू? असं डिमांडिंग टोनमध्ये विचारतात. तेव्हा मी त्यांना ते सांगते, अंतराळवीर व्हायचंय, पहिली गोष्ट तुम्ही शिका, ती आहे ह्युमिलिटी, बीइंग डाउन टू अर्थ. कारण इट हेल्प्स यू इन अ लाँग रन. ॲटिट्यूड असणं कामाचं नाहीये. कारण तुम्ही विचार करा, अंतराळवीरांना चंद्रावर आणि मंगळावर जायचंय. ते काही 1-2 दिवसाचे मिशन्स नसणार आहेत, राइट? ते भरपूर महिने, भरपूर वर्ष त्यांना एकटं तिथं आपल्या फॅमिलीपासनं लांब राहावं लागणार, लव्ड वन्स पासनं लांब राहावं लागणार आणि खूप अडचणी येणार ॲस्ट्रोनॉट्सला तिथे. अशी फ्रेश एअर मिळणार नाही, फ्रेश पाणी मिळणार नाही प्यायला, फ्रेश फूड नाही मिळणार खायला. तर त्याचा आपल्या सायकॉलॉजीवर परिणाम होतो. कंटिन्युअस तुम्ही एका बंदिस्त वातावरणात राहणार आहात. कारण पृथ्वीसारखं असं जसं आपण श्वास घेतो ही हवा आहे, तशी हवा नसणार आहे, राइट? त्याच्यासाठी तुम्हाला हॅबिटेट्स बनवावे लागतील. त्या हॅबिटॅट्समध्ये तुम्ही राहाल, ते बंदिस्त वातावरण राहील. स्पेसक्राफ्टमध्ये प्रवास कराल, बंदिस्त राहील. तर अशा वातावरणाला हँडल करण्यासाठी शांत असणारे, हंबल असणाऱ्या लोकांची गरज असते. ॲटिट्यूड असणाऱ्या लोकांची नाही, नाहीतर ते भांडणं करतील, राइट? सो म्हणून एक ह्युमिलिटी हा एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे ॲस्ट्रोनॉट्सचा, जो मी ऑब्झर्व्ह केला आहे आणि मी स्वतःही तशीच आहे. मी कितीही अचीव्ह करू, मी हवेत उडून गेलेली नाहीये. जमिनीशी बांधून राहणे फार जरुरी आहे असं मला वाटतं. सो या, इट्स बीन फन मीटिंग ऑल ऑफ देम. आणि इथे दिस इज ॲस्ट्रोनॉट्सचं होम, राइट? तर ॲस्ट्रोनॉट्स भरपूर भेटत असतात इथे. अगदीच खरं होपफुली आहे. एक दिवस त्यांच्यासोबत ॲस्ट्रोनॉट ऑफिसमध्ये काम करू शकेल. बरोबर आहे. मी याच्यावर एवढंच म्हणू शकेल, की जसं आपण म्हणतो, की आकाशा एवढे ज्यांचे पंख, त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले, उचलून त्यांना कवेत घ्यावे, कवेत घ्यावे. खरोखर आणि मग तू स्वतःही तेवढी नम्र आहेस, हे तुझ्या कार्यातून म्हणजे मला असं वाटतं, मी एकदा तुला मेसेज केला आणि त्यातून तुम्हाला लगेच रिप्लाय दिला. तर तू छोट्या-छोट्या गोष्टींना, छोट्या-छोट्या मेसेजला सुद्धा उत्तर देतेस. त्यातूनच तुझी नम्रता दिसून येते. तुझ्या कार्याचा थँक यू. असाच गौरव होत राहो आणि तू अशीच मोठी होत राहो, अशा शुभेच्छा. थँक यू. आणि याच्यानंतरचा माझा एक प्रश्न असा आहे, की तू ज्यावेळेस हे काम करत असते, त्यावेळेस एक वेगळे-वेगळे, नवीन-नवीन रिसर्च पण करत असते. तर यानंतरचं तुझं आगामी काळात येणारं म्हणजे मिशन काय आहे? नवीन तुला काय सो या प्रश्नाच्या निमित्ताने एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छिते. काही लोकांचा असा समज होऊन जातो, की मी ऑलरेडी ॲस्ट्रोनॉट झालेले आहे. तर ते एक मिसअंडरस्टँडिंग आहे. लेट मी क्लॅरिफाय. मी असं कधीच म्हटलेलं नाहीये, की मी ॲस्ट्रोनॉट आहे. इव्हन माझं पब्लिक पेजही बघाल, तर ते म्हणतं ॲस्ट्रोनॉट ॲस्पिरंट अनिमा पाटील साबळे. तर मी NASA ॲस्ट्रोनॉट बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. अ, माझे प्रयत्न सुरू आहेत. NASAमध्ये मी सध्या अ, जसं मी म्हटलं, ओरायन स्पेसक्राफ्ट सिम्युलेशन्स लॅब मॅनेजर आहे. इंजिनिअरिंगचा रोल आहे.
एरोस्पेस इंजिनिअरिंग सारखं काम आहे हे, आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, एरोस्पेस, ह्युमन स्पेस फॅक्टर्स याच्यामध्ये माझ्या डिग्रीज आहेत. त्याशी रिलेटेड काम आहे. हो, मी सायंटिस्ट ॲस्ट्रोनॉट कॅन्डिडेट आहे, पण ते एका कमर्शियल सबऑर्बिटल स्पेस रिसर्च प्रोजेक्ट पासून त्याचा नासाशी काहीही संबंध नाहीये. जसं मी म्हटले की मी माझ्या या कामात माझं सुरू आहे, नासामध्ये सुद्धा काम सुरू आहे, पण ते करत असताना मी ॲस्ट्रोनॉट बनण्यासाठी काय काय करता येईल ते सगळंही करत आहे. तर त्याचाच एक भाग म्हणजे ते सायंटिस्ट ॲस्ट्रोनॉट कॅन्डिडेटचं ट्रेनिंग, त्या स्पेस सूटमध्ये रिसर्च फ्लाइट्स त्या केल्या आहेत मी. त्यानंतर मी अॅनालॉग मिशन्स म्हणजे जे अनुकरण मिशन म्हणतो आपण त्याला, जसं मार्सवर, मंगळावर आपण राहू तेव्हा ते कसे ॲस्ट्रोनॉट्स तिथे राहतील, सर्व्हाइव्ह करतील, त्याचं अनुकरण करणारं एक मिशन. आणि नासामध्ये एक हेरा म्हणून तसंच एक मिशन आहे. ते त्याच्यासाठी मी कमांडर म्हणून निवड झालेली माझी, आणि ते 2 मिशन्सही मी केले आहेत. तर हे सगळं माझं सायमल्टेनियसली त्या ॲस्ट्रोनॉट गोलसाठी स्वतःचं प्रोफाईल, स्वतःचं ॲप्लिकेशन स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पायलट म्हणून ट्रेनिंग सुरू आहे, स्कुबा सर्टिफाईड आहे. अशा बऱ्याच गोष्टी मी करते आहे. पण ते इन ॲडिशन टू बीइंग अन इंजिनिअर ॲट नासा. आणि नासा ॲस्ट्रोनॉट बनणं खूप कठीण गोष्ट आहे. इम्पॉसिबल गोष्ट आहे. कारण मी बऱ्याच वेळा सांगते की 0.0001% प्रत्येक व्यक्तीचा चान्स असतो जो अप्लाय करतो. मागच्या वर्षी एका महिन्याभरासाठी नासाने 4 वर्षानंतर ॲस्ट्रोनॉट ॲप्लिकेशन ओपन केलं, आणि त्याच्यासाठी 12,500च्या वर लोकांनी अप्लाय केलंय. त्यातनं नासा 400 निवडेल, मग 400 मधून 100 नॅरो डाऊन करेल, 100 मधनं 50, 50 मधनं 10 ते 12 किंवा ॲट द मोस्ट 14 ॲस्ट्रोनॉट्स निवडले जातील. तर तुम्ही बघू शकतात किती कॉम्पिटिटिव्ह आहे, राइट? आणि जसं मला बरेच ॲस्ट्रोनॉट्स बोललेत, इव्हन राजाचारी सुद्धा म्हटले, की लक हा एक मोठा फॅक्टर असतो. तुम्ही कितीही क्वालिफाईड असू द्या, जर तुमचं नशीब तुमच्या साथ असेल तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो हा एक चॅलेंजिंग प्रवास आहे. पण आणि हे जाणून आहे मी की बहुतेक मला ते यश मिळणार नाही, पण तरीही त्या प्रवासात हे प्रत्येक अनुभव एन्जॉय करणे आणि ते सगळ्यांसोबत शेअर करणे हा माझा गोल राहिला आहे. तर आतापर्यंत असं होतं की फक्त नासा ॲस्ट्रोनॉट बनण्याची संधी, राईट? आता एक नवीन संधी ओपन झाली आहे. कमर्शियलायझेशन होतंय, प्रायव्हेटायझेशन होतंय स्पेस इंडस्ट्रीचं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्पेस एक्सचे ड्रॅगन कॅप्सूल बऱ्याच वेळा लॉन्च झालं आहे. नासा ॲस्ट्रोनॉट्सला घेऊन गेले मागच्या वर्षी. आता पुन्हा एप्रिलमध्ये सुद्धा नासा ॲस्ट्रोनॉट्सला घेऊन जाणार आहे. तर स्पेस एक्सची एक संधी चालून आली आहे माझ्यासाठी सुद्धा. एक बिलियनियर आहे जॅरेड आयझॅकमन म्हणून, तो स्वतः पायलट आहे आणि त्याने स्पेसएक्स सोबत टीम अप केलं आहे आणि त्याने स्पेसएक्सचं क्रू ड्रॅगन बुक केलं आहे. या वर्षाच्या अखेरी ऑक्टोबरमध्ये त्याचा प्लॅन आहे. 3 लोकांना अजून त्याच्यासोबत तो घेऊन जाणार आहे. पृथ्वीची प्रदक्षिणा घालणार आहे. 5 ते 7 दिवसाचं ते मिशन असणार आहे. तर त्यात दुसरी त्याच्यासोबत जाणारी जी असणार आहे ती हेली म्हणून एक चाइल्डहुड कॅन्सर सर्व्हायव्हर आहे, आणि 2 सीट्ससाठी कॉम्पिटिशन, एकासाठी कॉम्पिटिशन आहे आणि एकासाठी डोनेशन करणाऱ्यांमधून लॉटरी सिस्टीमने एक विनर पिक केला जाईल. तर त्या डोनेशनमध्ये मी सुद्धा सेंट ज्यूड्स चॅरिटी हॉस्पिटलला केलेलं आहे छोटंसं कॉन्ट्रिब्युशन. आणि चौथा जो सीट आहे त्याच्यासाठी जी कॉन्टेस्ट आहे, त्या कॉन्टेस्टमध्ये मी पार्टिसिपेट केलं आहे. animaspaceacademy.com ही वेबसाईट मी जॅरेड आयझॅकमनच्या शिफ्ट फॉर शॉप या वेबसाईटवर बनवली आहे, आणि त्याच्यासाठी एक ट्वीट करावं लागणार. ते ट्वीट मी केलं आहे. त्या ट्वीटला जितकं तुम्ही सगळे रिट्वीट कराल तेवढा माझा जिंकण्याचा चान्स वाढेल, तो सीट मिळवण्याचा चान्स वाढेल. आणि माझ्या animaspaceacademy.com वरून जर तुम्ही काही इव्हन हा स्पीकिंग इव्हेंट किंवा इंटरव्ह्यू सुद्धा तुम्ही बुक केला तर त्याने माझे चान्सेस वाढतील, कारण त्याने दिसेल की माझा शॉप यूज केला जातोय, राईट? सो ही संधी आहे. तर ऑफकोर्स अगेन लक इज अ मेजर फॅक्टर, जिंकणार की नाही, कारण इट्स अ कॉन्टेस्ट. पण प्रयत्न करावा असं मला वाटलं. आधी मी त्याला टाळत होते की कोण हे असे पॉप्युलॅरिटी कॉन्टेस्ट वगैरे करत बसेल, पण नंतर मग मला शेवटचा दिवस आला तेव्हा वाटलं नाही यार, नंतर मला वाटत राहील मी करायला हवं होतं, करायला हवं. म्हणून मी करून टाकलाय. तर बघूया मिळतंय का संधी. आणि ते कसं फटाफट होणार आहे अगदी. आता ते मार्च एंड पर्यंत अनाउन्स करतील कोण जिंकलंय, आणि मग त्यांचं ट्रेनिंग होईल आणि ऑक्टोबर पर्यंत फ्लाईटही होईल. सो दॅट्स वन अपॉर्च्युनिटी. अजून एक ऍक्च्युअली जॅपनीज बिलियनियर आहे. तो सुद्धा 8 लोकांना चंद्राची प्रदक्षिणा घालून परत आणणार आहे स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगन मध्ये.
तर त्याने सगळ्यांसाठी ओपन करून दिलंय ते. ऑफकोर्स ऍप्लिकेशन प्रोसेस वेगळी राहील त्याची, पण तुम्ही साइन अप करू शकता. इव्हन तुम्ही सुद्धा साइन अप करू शकता त्यासाठी, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. तर बेसिकली काय आहे की आता कमर्शियलायझेशनने आपल्यासारख्या सिव्हिलियन्सला सुद्धा संधी उपलब्ध होणार आहेत, विच इज अ गुड थिंग. हळूहळू आपण त्याकडे चालना करत आहोत. स्पेस टुरिझम, स्पेस हॉटेल बनत आहे, एक आता रिसेंटली न्यूज होती, एक स्पेस ऑर्बिटिंग हॉटेल बनत आहे. सो इट्स फन टाइम्स. म्हणजे आगामी काळात, येणाऱ्या काळामध्ये स्पेस टुरिझम हे चांगले यशस्वी होऊ शकेल. हो, कारण त्याला भरपूर वेळ लागेल. कारण आता बघा, फक्त स्पेसएक्स आहे जी प्रायव्हेट कंपनी आहे, जी यशस्वीरित्या ज्यांचं लॉन्चेस होत आहेत, राईट. आपलं सॉरी बोईंगला पण नासाने कॉन्ट्रॅक्ट दिलेला. तर बोईंगचं स्टार लायनर जे स्पेसएक्सच्या ड्रॅगन सारखंच कॅप्सूल आहे, त्या कॅप्सूलची टेस्ट फ्लाईट मागच्या वर्षी झाली. ते ऑर्बिट पर्यंत गेलं, पण ते स्पेस स्टेशन पर्यंत पोहोचू शकलं नाही, कारण त्याच्यावर जो क्लॉक होता, क्लॉक सिस्टम त्या सॉफ्टवेअरशी रिलेटेड, तर तो त्याच्यामध्ये एरर निघाला. त्यामुळे ती फ्लाईट अयशस्वी झाली. तर ते पूर्ण स्टेशन पर्यंत पोहोचू शकणार नाही, म्हणून त्याची आता अजून एक टेस्ट फ्लाईट होणार आहे आणि मग ते अंतराळवीरांना नेऊ शकेल. त्यानंतर 2 अजून कंपन्या आहेत, व्हर्जिन गॅलॅक्टिक आणि ब्लू ओरिजिन. पण ते ऑर्बिट पर्यंत नाही जाणार, ते सबऑर्बिट फ्लाइट्स राहणार आहेत. फक्त थोडंसं वातावरणाच्या कडेपर्यंत जाणार आणि परत येणार. तर अजून भरपूर वेळ लागणार आहे रेग्युलर व्हायला टुरिझमला. पण हो, या कंपन्या छोटे छोटे पावलं उचलत आहेत. आय होप की फक्त अमेरिकेतल्याच कंपन्या असं नको करू. जगातल्या इतर देशांमध्येही जर अजून अशा कंपन्या येतील, तर प्रायव्हेटायझेशन फटाफट होईल आणि आपल्याला संधी अजून फास्ट मिळतील. पण आय थिंक आपण म्हातारे होऊन जाऊ तोपर्यंत या संध्या आपल्या फ्युचर जनरेशन्सला मिळतील. नाही, म्हातारे तर नाही होणार, ते होण्याच्या आतच तुला ही संधी मिळेल कदाचित. आपण ट्विट करूया सर्वांनी, आणि प्रेक्षकांनाही मी असं सांगेल की अणिमा पाटील साबळे, मी त्याची लिंक देतेच आहे याच्यावरती, आणि मग थँक्यू. सर्वजण ट्विट करतील, आणि तुझं जे प्रदक्षिणा पृथ्वीला आणि चंद्राला दोन्ही नाही घालण्याचं जे स्वप्न आहे ते निश्चित यातून पूर्ण होईल अशी अपेक्षा करूया. मला तर मंगळावर जायचं ऍक्च्युली, पण बघूया या आयुष्यात होतंय का ते. होईल होईल. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तुझ्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती आणि पॉझिटिव्हिटी आहे, आणि त्याच्या जोरावरती माणूस ते स्वप्न पूर्ण करू शकतो, आणि ते निश्चितच करशील. माझा दुसरा प्रश्न असा आहे की या सर्व प्रवासामध्ये म्हणजे हे तर करत गेलीच, परंतु हे करत असताना तुझे छंद म्हणजे बऱ्याच वेळा मी Facebookवर पाहते किंवा इतर ठिकाणी पाहत असते, सोशल मीडियात. तू सगळ्या गोष्टी अगदी मकर संक्रांत, दिवाळी, होळी, पाडवा खूप छान प्रकारे जपतेस. म्हणजे हे सगळं जपता स्वतःलाही जपतेस. ते कसं डेव्हलप केलं? म्हणजे आरोग्य जपणं फार महत्वाची गोष्ट आहे. आज नासात काम करायचं म्हणजे हेल्थ आणि वेल्थ ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत माणसाच्या जीवनामध्ये. तर ह्या कशा जपल्यात? याबद्दल काय सांगशील? आरोग्य जपण्याचं तर जसं मी सांगितलं, कॉलेजमध्ये असताना रनिंग करायचंय कारण फिजिकली फिट राहायचं होतं, राईट. आणि आताही तेच आहे की ऍस्ट्रॉनॉट बनायचंय, तर फिजिकली फिट राहणं फार इम्पॉर्टंट आहे. आता मी नासामध्ये ह्युमन टेस्ट सब्जेक्ट आहे, म्हणजे माझ्या जॉबच्या व्यतिरिक्त व्हॉलंटरी बेसिसवर मी ह्युमन टेस्ट सब्जेक्ट आहे, गिनीपिग आहे बेसिकली एक्सपेरिमेंट्स करण्यासाठी. कारण जर आपल्याला ऍस्ट्रॉनॉट्सला चंद्रावर आणि मंगळावर पाठवायचे आहेत, बऱ्याच टेक्नॉलॉजीज टेस्ट कराव्या लागणार आहेत, बऱ्याच गोष्टी टेस्ट कराव्या लागणार आहेत. तर त्याच्यासाठी त्यांना ऍस्ट्रॉनॉट्सला नाही वापरता येत ऑल द टाइम, राईट. सो जे लोक व्हॉलंटिअर करतात त्यांची पूर्ण फिजिकल एक्झाम केली जाते, डोळे, कान, रक्त सगळं तपासलं जातं फ्रॉम टॉप टू बॉटम. आणि मग जर तुम्ही क्वालिफाईड असाल, हेल्दी असाल, तर मग तुम्ही त्या रिसर्चमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. जसं मागच्या वर्षी मी एक व्हर्च्युअल रियालिटीच्या रिसर्चमध्ये पार्टिसिपेट केला. तर त्यात मी व्हर्च्युअल रियालिटीचा गॉगल घातलेला डोळ्यांवर. माझ्या समोर त्या गॉगलमध्ये मला मंगळाचं सरफेस दिसत होतं, म्हणजे मी मंगळावर पोहोचले होते बेसिकली. आणि माझ्या कानाच्या मागे इलेक्ट्रिकल पल्स पास केला जात होता. कारण इथे आपल्या कानाच्या मागे एक छोटासा ऑर्गन असतो, न्यूरो वेस्टिब्युलर ऑर्गन म्हणतात त्याला. तर तो कशासाठी जबाबदार असतो? तो आपला बॅलन्स, आपण जसं उभं राहतो, राईट, असं लडखडत नाही, त्या बॅलन्ससाठी आणि ओरिएंटेशन, की हे वर आहे, हे खाली आहे, हा सेन्स ऑफ डिरेक्शन आपल्याला तो ऑर्गन देतो, तो त्याच्यासाठी जबाबदार असतो.
तर जेव्हा तुम्ही अंतराळात असतात, पृथ्वीचं ग्रॅव्हिटी नसते, राईट? ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे आपण वर खाली हे सगळं कॉन्सेप्ट समजू शकतो. अंतराळात ते नसल्यामुळे, गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे आपल्या न्यूरोव्हेस्टिब्युलर ऑर्गन डिसोरिएंटेड होऊन जातो. आपल्याला समजत नाही की वर खाली काय आहे. ऑफकोर्स अडॅप्ट होते बॉडी, पण त्याला वेळ लागतो. तर 6-7 महिने प्रवास करून मंगळावर पोहोचल्यावर ॲस्ट्रोनॉट्सला ते प्रॉब्लेम राहणार आहे. त्यांना बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन आणि अप अँड डाऊनचं डिरेक्शन याचा सेन्स यायला थोडा वेळ लागेल. तर ते काही लगेच आल्या-आल्या बाहेर उडी मारून कामाला लागू शकणार नाहीयेत. तर त्यांना आपण कसं ट्रेन करायला हवं, की त्या वातावरणात आल्यावर हाऊ शुड दे वर्क, हाऊ शुड दे फंक्शन त्याच्या ट्रेनिंगसाठी हे रिसर्च होता. आणि मग मी ते घातलेलं मला इथे पल्स पास केला गेलेला सो दॅट मी डिसओरिएंटेड होऊन जाईल. मला असं वर-खालीचा सेन्स समजणार नाही आणि मग मला स्ट्रेट चालायला सांगितलं गेलं आणि काही टास्क करायला सांगितले गेले असं चक्कर येत असताना. सो दॅट अशा स्टडीजमध्ये मला पार्टिसिपेट करायला मिळतंय कारण इफ आय एम हेल्दी अँड फिजिकली फिट देन आय गेट टू पार्टिसिपेट राइट? म्हणून मग स्वतःला फिट ठेवणे. पण एरवीही मला असं वाटतं, की कुठलाही जॉब असो, काहीही असो, जस्ट अ हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं जरुरी आहे. मी आजही ड्रिंक करत नाही, स्मोक करत नाही. मला माझे फ्रेंड्सही इंडियात गेल्यावर म्हणायचे, की "तू अमेरिका में रह के ड्रिंक नहीं करती है?" पण मला असं वाटतं, का आपल्या शरीरात अशा वस्तू टाकायच्या ज्याचा आपल्या शरीराला काही फायदा नाहीये. म्हणून हेल्दी राहणं फार जरुरी आहे, हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं. आणि आपलं कल्चर तर ऑफ लहानपणापासून आईने जे शिकवलंय आई आई आम्हाला प्रत्येक सणाच्या तयारीमध्ये समावेश करून घ्यायची आम्हा दोघी बहिणींचा. त्याची सगळी तयारी करणे आम्हाला म्हणजे मजाही वाटायची ते सगळं करायला. तर ते मला फार आवडायचं आणि मला हे वाईट वाटायचं यूएसला आल्यावर, की माझ्या मुलांना ते सगळं बघायला मिळणार नाही आणि आवड होती आणि त्या मुलांना माझ्या ते शिकवायचं, दाखवायचं. आता ते पुढे करतील की नाही याची गॅरंटी नाहीये. पण मला ते करायचं होतं माझ्या समाधानासाठी आणि त्या मुलांना ते दाखवण्यासाठी, की असं असतं, असं कल्चर असतं. मग ते गुढी उभारतो आम्ही, ते करतात पूजा वगैरे गुढीची. गणपतीच्या वेळेस गणपती बसवतात आणि 10 दिवस ठेवते मी. सगळे आमचे फ्रेंड्स वगैरे यायचे. जवळ-जवळ 150 लोकं जमायचे. तो एक दिवस असतो वर्षातनं जेव्हा मी जेवण बनवते. दिनेशही मला मदत करतो. सो अशा पद्धतीने सुरू आहे. दिवाळीच्या वेळेसही जसं मी म्हणते, की मी शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना सिंगिंग, डान्सिंग, कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप आवड होती मला. त्यातही इन्व्हॉल्व्ड असायचे. तेच मी इथे सुद्धा सुरू ठेवलंय. जसं मी Oracleमध्ये होते, NASA जॉइन करायच्या आधी. Oracleमध्ये मोठा दिवाळीचा इव्हेंट व्हायचा. तर तेव्हा मी सगळ्या कलीग्सला इंडियन्स, गोऱ्या अमेरिकन्स, चायनीज अशा सगळ्या कल्चर्सच्या कलीग्सला एकत्र आणायचे आणि आपल्या बॉलिवूड सॉन्ग्स घ्यायचे, त्यांची मेडली बनवायची. पण असे सॉन्ग्स जे वेगवेगळ्या रिजन्सला, भारतातल्या वेगवेगळ्या स्टेट्सला रिप्रेझेंट करेल. महाराष्ट्रीयन, गुजराती, नॉर्थ ईस्ट, पंजाबी, साउथ सगळीकडचे मेडली बनवायची अशी त्या गाण्यांची आणि त्यांना सगळ्यांना डान्सेस शिकवायचे. त्यांना कॉस्ट्यूम्स आणून द्यायचे, वेगवेगळे इंडियन कॉस्ट्यूम्स. त्यांना खूप मजा वाटायची. तर ते मला म्हणायच्या, की "अनिमा, यू टर्न्ड अस डक्स इंटू ग्रेसफुल स्वॉन्स." सो ते तिथे करत होते. मग NASAमध्ये पण मी इंडियाचा एक कल्चरल डायव्हर्सिटी इव्हेंटमध्ये इंडियाचा टेंट उभा केलेला. सगळ्यांना फार आवडला. कलरफुल होता. म्हणजे 3-4 वर्ष मी कॅलिफोर्नियात होते, NASAमध्ये ते करत होते. तर लोकं फार यायचे, विचारायचे, पोस्टर्स लावायचे मी इंडियाविषयी माहिती देणारे. आणि इथे सुद्धा 15 ऑगस्टचे आम्ही तिथे कॅलिफोर्नियात सेलिब्रेट करायचो इव्हेंट. त्यात मी कोरिओग्राफ आणि गाणे शिकवायचे पॅट्रियोटिक इंडियन सॉन्ग्स. सो आय रिअली लाइक टू बी आपल्या कल्चरशी बांधून राहण्यात मला फार आनंद वाटतो. इव्हन जेव्हा मी NASAच्या हिरा मिशनसाठी त्या हॅबिटॅटमध्ये लॉकडाऊन होतो आम्ही राइट 14 दिवस 4 क्रू मेंबर्स. तर आम्हाला प्रत्येकाला चॉईस दिला गेलेला, की तुम्ही एक वेक अप सॉन्ग पिकअप करा. म्हणजे सकाळी तुम्हाला आम्ही त्या वेक अप सॉन्गने उठवू. प्रत्येकाला चान्स होता. एक-एक दिवस एकेकाचं गाणं. तर मी काय निवडलं असेल, कारण मला घरात सकाळी-सकाळी जेव्हा मी स्वयंपाक बनवते, डब्बे बनवायच्या वेळेस, तेव्हा मी गायत्री मंत्र लावते. तर मी तिथे गायत्री मंत्र सिलेक्ट केलेलं. छान खूप वाटायचं त्या सुंदर. हॅबिटॅटमध्ये गायत्री मंत्र चालायचं तर. म्हणजे आजही तू अगदी इंटरव्ह्यू देते, पण अगदी मराठमोळ्या वेशभूषेमध्ये देते. म्हणून हो. अगदी तू मराठमोळी संस्कृती जपतेस, हे अगदी अभिमानास्पद आहे. म्हणजे शास्त्रज्ञ तर एक आहेच,
परंतु शास्त्रज्ञाच्या बरोबरच आपल्या मराठी सण, उत्सव, संस्कृती त्याचं खूप छान प्रकारे अमेरिकेत असून जतन करते. त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. थँक यू. ऍक्च्युली असंच वाटतं, की एकीकडे कधी-कधी मला वाटतं, आपण इंजिनिअर आहोत आणि मग आपण हे आता या सगळ्या गोष्टींमध्येही विश्वास ठेवतो. मग असं वाटतं काय हरकत आहे? कारण एक असते तुमची श्रद्धा असते, जी तुम्ही लहानपणापासून जसं वाढत आलाय ते महत्वाचं. सो फाइंडिंग द राइट बॅलन्स इज राइट, इम्पोर्टंट, राइट? करेक्ट. अतिशयोक्ती नाही करायची आणि अगदी बंदचही नाही करून टाकायचं आणि ती आवड असते. प्रत्येकाला ती नसते. मला ती आवड आहे आणि मला ते हे इंजिनिअरिंगही करायची आवड आहे. स्पेस सूट घालून फ्लाय करायची, रिसर्च करायची आवड आहे आणि आपले कॉस्ट्युम्स घालून डान्स करायची, घरात जेवण बनवायची सगळी आवड आहे. सो सुंदर. इट्स द पॅशन, इट्स द आवड जी तुम्हाला असेल तर तुम्ही ते कराल. बरोबर आहे. आवड असली म्हणजे सवड मिळतेच आणि ती सवड काढण्याचा तू प्रयत्न करते, हे अगदी खरं आहे. हो. यानंतर मला असं विचारायचंय, की नासामध्ये म्हणजे आता सध्या जगभर पर्यावरणाचा खूप सारा प्रश्न तयार होतोय. इंटरनॅशनल पर्यावरणाचे प्रश्न आहेत. हं, तर नासामध्ये जे आउटडेटेड गोष्टी असतात, तर त्या कशा डिस्ट्रॉय केल्या जातात? म्हणजे त्याचा परिणाम कसा होतो पर्यावरणावर? तर त्याच्याबद्दल थोडंसं काही सांगता येऊ शकेल का? म्हणजे कुठे जे स्पेसमध्ये असतात त्याचं? स्पेसमध्ये. हां. हां. तर मला नाही वाटत, की सगळं NASAचं कॉन्ट्रिब्युशन आहे. ऑर्बिटल डिब्री म्हणतो आपण त्याला, राइट? आपल्या पृथ्वीच्या भोवती जे अनयुज्ड स्पेसक्राफ्ट्स आहेत किंवा जे आता रिटायर झाले, ज्यांचं काही काम नाही. त्यातले मला वाटतं अगदी हार्डली फ्यू ऑफ देम मस्ट बी NASA. कारण सगळेच देश आजकाल सॅटेलाइट्स लॉन्च करतायत आणि सगळ्यांचंच कॉन्ट्रिब्युशन आहे. तर मला वाटतं तो एक इंटरनॅशनल एफर्ट व्हायला हवा, की आपण ती डिब्री कशी हँडल करणार आहोत. कारण जेव्हा आपण फ्युचर मिशन्स लॉन्च करू, जर ही डिब्री वाढत राहिली, तर प्रॉब्लेमॅटिक होणार, राइट? तर त्याच्यासाठी ॲक्चुअली रिसर्च प्रोजेक्ट्स आहेत, काही प्रायव्हेट कंपन्या पण सुरू झाल्या आहेत, जे ते ऑर्बिटल डिब्री क्लीनअप करायचं प्लॅन करत आहेत. तर NASAमध्ये सुद्धा तसं आहे फोकस, की हाऊ डू वी क्लीन अप द ऑर्बिटल डिब्री. पण मला आय विल बी ऑनेस्ट मला त्याविषयी जास्त अशी माहिती नाही. पण रिमेंबर, की तो एक प्रायोरिटी नाहीये NASAमध्ये सध्या. कारण NASAचं कसं आहे, सगळं फंडिंगवर बेस्ड आहे, राइट? गव्हर्नमेंटकडून मिळणाऱ्या फंडिंगवर. बरेच मून मिशन सुद्धा मागच्या काही वर्षांपूर्वी कॅन्सल झालेलं. कारण फंडिंग चाललं गेलं NASAचं. सो बरेच मिशन्स जे आहेत, प्लॅनेटरी मिशन्स असो किंवा टेलिस्कोप्स असतो, त्यांचंही रिटायरमेंट होऊन जातं कारण वी आर लॅकिंग फंडिंग्स. सो NASA हॅज टू प्रायोरिटाइज की कशाला महत्त्व द्यायचं, कोणत्या मिशन्सला. आता सध्या आर्टेमिस मिशन्सवर फोकस आहे आणि मग आता आपण पर्सिव्हिरन्स सुद्धा लँड केलाय मार्सवर, त्याच्यावरही फोकस आहे. सो या इट शुड बी समवेअर देअर. पण या इट्स अ चॅलेंज फॉर द एंटायर इंटरनॅशनल स्पेस कम्युनिटी, जे आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यासाठी काहीतरी लक्ष देऊन काहीतरी सोल्युशन काढायला हवं. अगदीच खरं आहे. आणि मग की हा एक आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनीच एकत्रित येऊन सहकार्य केलं तर असे प्रश्न जरूर सुटू शकतील. या पण ऍक्च्युली NASAचे ना जसं पृथ्वीवर सुद्धा पोल्युशनचे इश्यूज आहेत, राईट? तर NASAचे जे सॅटेलाइट्स आहेत, अर्थ ऑब्झर्विंग सॅटेलाइट्स, त्यांच्याकडनं आपल्याला भरपूर डेटा मिळतो टू फिगर आउट की कुठले एरियाज आहेत जिथे आपण फोकस करायला हवं. आणि मग ते NASA पास आउट करतं थ्रू आउट द US जे ऑर्गनायझेशन्स आहेत दॅट आर इन चार्ज ऑफ these काइंड ऑफ इश्यूज. तर त्यांना त्यातनं हेल्प होते. सो दिस इज हाऊ वी कंट्रीब्यूट. अच्छा. ओके. निश्चितच त्या कॉन्ट्रिब्युशन मधनं काहीतरी नक्कीच साध्य होईल पॉझिटिव्हली असा विचार करूयात. यानंतर मला असं विचारावसं वाटतं, की आपले जे प्रेक्षक आहेत त्यामध्ये काही तरुण वर्ग आहे महाराष्ट्रातून, भारतातून नासामध्ये येऊ इच्छितात आणि ज्यांना एक अट्रॅक्शन असतं. तर आपल्या नवीन जे पिढीला, नवोदित तरुणांसाठी तू काय संदेश देऊ इच्छिते? सो मी हे सांगू इच्छिते, की हे बघा NASAमध्ये काम करण्यासाठी जसं मी म्हटलं आधी सुद्धा, की कुठल्याही देशाच्या स्पेस प्रोग्राममध्ये काम करण्यासाठी त्या देशाचं नागरिकत्व असणं फार जरुरी आहे, राइट? जसं भारतात इस्रोसाठी काम करण्यासाठी भारतीय नागरिकत्व असणं जरुरी आहे. तसंच इथे सुद्धा क्रायटेरिया आहे. NASAमध्ये काम करण्यासाठी अमेरिकन नागरिकत्व आवश्यक आहे. मला बरेच स्टुडंट्स हा प्रश्न विचारतात आणि मला वाईट वाटतं, की मला त्यांना असं सांगावं लागतं, की असं नाही होणार. पण लगेच तुम्ही NASAमध्ये काम करू शकणार नाही. इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटीज पण खूप असतात NASAमध्ये, पण त्या
अमेरिकन नागरिकांसाठी असतात. तर असं आहे की मी जेव्हा हा प्रवास सुरू केला किंवा मी भारतात होते, इथे सुद्धा आले मी, तेव्हा सुद्धा मला माहित नव्हतं की मी नासामध्ये काम करू किंवा असा गोल नव्हता माझा. ते वर्कआउट होत गेलं आणि मग मास्टर्स एरोस्पेस इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग माझा तो फोकस झाला की मला नासामध्ये काम करायचंय. तर या प्रवासाला मला तुम्ही माझ्यासारखा पाथ अडॉप्ट करू शकतात, पण त्यासाठी खूप खूप पेशन्सची गरज असते आणि खूप हार्डवर्क करायची गरज असते, की तुम्ही इथे या एखाद्या वर्क विजावर, इथे आल्यावर काम करा बरेच वर्ष, मग नागरिकत्व मिळण्यासाठी थांबा. आता तर जास्त वेळ लागतो. मला 12 वर्ष लागले. तुम्हाला किती वेळ लागेल मला माहित नाही. ते नागरिकत्व मिळालं की मग तुम्ही नासामध्ये अप्लाय करू शकता. पण तोपर्यंत तुम्ही तो अनुभव, एक्सपिरियन्स जमा करा. पण आता तुम्हाला नासामध्ये यायची गरज नाही. इस्रोने सुद्धा आता प्रोग्राम स्टार्ट केलाय, राइट? काही वर्षापूर्वी जेव्हा मी इंडियामध्ये टॉक करायची 2014 मध्ये, तेव्हा इस्रोच्या प्रोग्राम्स विषयी अशी इतकी माहिती नव्हती. आणि माझ्या टॉक्समध्ये आणि इव्हन इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा जे काही टीव्ही मीडियाला मी इंटरव्ह्यूज दिले त्यातही मी म्हणायचे की जसं नासा आउटरीच करतं, म्हणजे लोकांसोबत सगळं शेअर करतं, राईट? कम्युनिटी सोबत मिशन्स विषयी, पर्सिव्हिरन्स विषयी तुम्हाला सुद्धा सगळी माहिती आहे कशी, कारण नासा सगळं ओपनली शेअर करतं, राईट? तसं इस्रोने सुद्धा करायला पाहिजे, म्हणजे इंडियामधल्या कम्युनिटीला ज्यांना इंटरेस्ट आहे स्पेसमध्ये त्यांना माहिती मिळेल आणि इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी स्टुडंट्सला ओपन करून द्यायला पाहिजे इस्रोने. जसं नासामध्ये समर, विंटर, फॉल सगळ्या सीझन्स मध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करायची अपॉर्च्युनिटी मिळते, भले 3-4 महिने असो, मग ते इथे येतात. काही विद्यार्थ्यांना मी सुचवलं, इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी आहे फ्रान्समध्ये, तिथे मास्टर्स प्रोग्राम आहे. त्या प्रोग्राम मास्टर्स इन स्पेस स्टडीज, त्या प्रोग्रामचं नासा सोबत टायअप आहे, तर ते काही महिन्यांसाठी इंटर्नशिपसाठी येऊ शकतात. तर काही विद्यार्थी आले सुद्धा आहेत नासा एम्स मध्ये तशा इंटर्नशिपसाठी, त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊन. पण मग नंतर त्यांना परत जावं लागलंय. मग ते आता युरोपमध्ये काही कंपन्यांमध्ये कामं करत आहेत. तर अशा संधी आहेत आणि इस्रोने फॉर्च्युनेटली आता सगळं ओपन शेअर करायला सुरुवात केली आहे. इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करते इस्रो स्टुडंट्सला. सो इट्स ऑन द राईट ट्रॅक. आणि आता गगननॉट प्रोग्रामच्या थ्रू अजून भारतातल्या इंजिनियर्सला संधी मिळेल. सो या, डोंट गिव्ह अप होप्स. प्रायव्हेटायझेशन होईल इंडस्ट्रीमध्ये. तर तुम्ही फक्त हा फोकस ठेवा. पुढचा विचार करू नका. ओके. हा फोकस ठेवा की मला डिग्री कशात मिळवायची आहे, मला त्याची आवड आहे का त्या विषयाची, का फक्त हे करायचंय, अंतराळवीर व्हायचंय म्हणून हे करायचंय. नाही, अंतराळवीर होण्याचं स्वप्न बाळगा, पण अशी डिग्री पिकअप करा की जी तुम्हाला आवडेल, ज्याच्याविषयी तुम्हाला पॅशन असेल, ज्यात काम करायला तुम्ही एक्सायटेड व्हाल. कारण काय होईल की अंतराळवीर हे स्वप्न गॅरंटीचं नाहीये, राईट? जसं मी म्हणते, म्हणून आज मलाही गॅरंटी नाहीये, तर मी इथे ह्युमन स्पेस फ्लाईट मध्ये काम करते. आय एम हॅपी. दॅट्स माय प्लॅन फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. जर मी नाही बनले अंतराळवीर तर मी यात काम करत राहीन. सो तसं डिग्री घ्या की तुम्हाला असं काम करायला मिळेल ज्याच्याविषयी तुम्ही एक्सायटेड राहाल. आणि मग सायमल्टेनियसली तुम्ही ऍस्ट्रॉनॉट बनण्यासाठी जे जे प्रयत्न आहेत ते करत राहायचे. सो द ओनली थिंग इज, आळस कामाचा नाहीये या गोलसाठी. खूप मेहनत, खूप निराशा आली तरीही नेव्हर गिव्हिंग अप असं स्पिरिट पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे. स्वतःला स्वतः मोटिवेट करण्याची जिद्द हवी. कारण कोणीच तुम्हाला मोटिवेट करणार नाही. उलट बरेच लोक तुमच्या भोवती तुम्हाला खाली खेचतील. तर मग कोण करेल तुम्हाला इन्स्पायर आणि मोटिवेट? तुम्ही स्वतःच कराल. माझ्यासोबतही असं झालंय. ऑफकोर्स फॅमिलीला सोबत घेऊन चालायला हवं, हा माझा नेहमी प्रायोरिटी राहिला आहे. मी तुम्हाला शेअरही केलंय की जेव्हा मी मास्टर्स एरोस्पेस इंजिनिअरिंग करायचं ठरवलं, आई वडिलांचा, नवऱ्याचा विरोध होता. तर मला त्यांचा विरोध समजत होता की तू मुलाला वेळ देऊ शकणार नाही, पण फॅमिलीला वेळ देऊ शकणार नाही. पण मला माहित होतं की मला हे करायचंच आहे. आणि मग मी त्यांना माझ्या ऍक्शन्सच्या थ्रू प्रूफ करून दिलं की तुम्ही माझी प्रायोरिटी आहात. तुम्हाला मी सगळं तुमच्यासाठी आधी करेल, मग माझ्या कामासाठी काम करेल. आणि त्या ऍक्शन्सने दाखवून दिल्यावर हळूहळू 3-4 वर्षांनी त्यांचा सगळ्यांचा आज मला सोबत सपोर्ट आहे. सो एक सपोर्ट सिस्टम बिल्ड करा. तुमची फॅमिली तुमच्यावर प्रेम करते. त्यांच्या विरोधात जाऊन भांडून करू नका. प्रेमाने त्यांना समजवा. हळूहळू तुमच्या ऍक्शन्सने तुमचे कर्तव्य पूर्ण करून त्यांना दाखवून द्या आणि ते तुम्हाला सपोर्ट करतील. तर स्वार्थी होऊ नका, हार्डवर्किंग व्हा आणि पॉझिटिव्ह राहा. जर काही अडचणी आल्या, खूप दुःख झालं, रडून घ्या, बोलून घ्या.
काढून टाका सिस्टम मधनं आणि पुन्हा आपला फोकस रिगेन करा. दॅट्स हाऊ आय डू इट. आय एम माय ओन चिअर लीडर. मी स्वतःला स्वतः मोटिवेट करते. कोणासाठी थांबत नाही की ओ याने मला चांगलं बोलायला पाहिजे, त्याने मला चांगलं बोलायला पाहिजे. नाही, तुम्ही स्वतःला स्वतः मोटिवेट करा आणि एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. नक्की तुम्हाला यश मिळेल. खरोखर आणि म्हणजे तू ज्या सूचना दिल्या त्या निश्चितच आपले जे तरुण आहेत, जे प्रेक्षक आहेत, तर त्यांना अगदी त्या प्रेरणादायी ठरतील, मार्गदर्शक पण ठरतील आणि त्याच्यातून एखादा तरी ॲस्ट्रोनॉट घडेल, एखादा तरी विद्यार्थी नासामध्ये येईल. तर त्याचं जे आल्याचं श्रेय आहे, ते निश्चित तुला असेल कारण तू त्यांना आहे. थँक यू. म्हणजे चांगल्या प्रकारे मोटिव्हेट केलेलं आहे. खरं तर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद फॉर इन्व्हायटिंग मी आणि या संधीसाठी शेअर करायला, माझी जर्नी शेअर करायला जी संधी दिली त्यासाठी धन्यवाद. म्हणजे आज तू आमच्या स्टुडिओमध्ये अगदी वेळात वेळ काढून आलीस आणि खूप छान बहुमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि तुझ्या भावी यशासाठी आणि भावी तुझी जी भरारी आहे त्यासाठी खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक यू. धन्यवाद. विश यू ऑल अ व्हेरी हॅपी इंटरनॅशनल वुमेन्स डे. थँक यू. सेम